नमस्कार. खोखरी या गावात आज इंडोफार्मची टीम आलेली आहे आणि जवळपास मागील 2 वर्षात आपल्या या गावात खोखरीच्या आजूबाजूला जवळपास 18 ट्रॅक्टर झाले आहेत. तर आपण 18 ट्रॅक्टरपैकी काही शेतकरी बंधू आपल्यासोबत आज विराजमान आहेत. तर आपण ट्रॅक्टरबद्दल थोडी त्यांना माहिती घेऊ की 18 ट्रॅक्टर कसे काय वाढले या गावामध्ये. तर मनोहर भाऊ, तुम्ही नमस्कार. सगळ्यात पहिले तुम्ही आमच्या यांच्याकडे घेऊन तुम्ही ट्रॅक्टर घेतलं, तर तुमचा अनुभव काय आहे ट्रॅक्टर? ट्रॅक्टरमध्ये अनुभव सर्वात पहिले म्हणजे कसं आहे, जेटर इंजन आहे. हां याच्यामध्ये डिझेल खर्च कमी आहे जेटर इंजन असल्यामुळे. वरून कसं आहे, पहिले HMTचा जो रिजन होता हां हां त्याच प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे, बरोबर. जेटर इंजनचा आहे. तर त्याच्यामध्ये डिझेल खर्च कमी. म्हणजे सर्वात पहिले तर आम्ही ट्रॅक्टर नाही घेतला, सर्वात पहिलं रवी निंबाळकरने ट्रॅक्टर घेतला. रवी भाऊने घेतला. हां, सर्वात पहिलं तुम्हासोबतच आम्ही आलो. हो. तर त्याच्या ट्रॅक्टरमध्ये माझ्या समोरच त्यानं 5 लिटर डिझेल टाकलं. 5 लिटर डिझेल टाकल्यानंतर त्यानं 2 तास माझ्या समोर वाईट केला. हां हां त्याच्यानंतर मग मी 3 महिन्यानंतर मी ट्रॅक्टर घेतला 30-55. ठीक आहे. हां. आता मग डोजर लावला मी 1 महिन्यानंतर. तर माझा ट्रॅक्टर डोजरवरती सुरुवातीला 50 घंट्यामध्ये 3 लिटर खाल्लं. अच्छा, तासी. तासी बरं. 4 सिलेंडर आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू 100 घंट्यामध्ये 2.5 लिटरवरती आला तो ट्रॅक्टर. अच्छा. वरून आता कसं 50 घंट्यामध्ये मी पहिली सर्व्हिसिंग केलं. आता दुसऱ्या 200 घंट्यानं, तर दर 200 घंट्यानं आता माझं 700 घंटे ट्रॅक्टर चाललं आहे. 3 सर्व्हिसिंग होऊन गेले म्हणजे. तर सर्व्हिसिंग व्यतिरिक्त काही मोठा खर्च आला तुम्हाला? नाही नाही, मोठा खर्च काहीच नाही आला हां. याच्यामध्ये. मोठा खर्च काहीच नाही आहे. तर रवी भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? काय तुमचं किती आहे आता? मनोहर नाही तर मी जेव्हा आणलं नाही का, हां त्या भाऊनच पाहिलं. त्यांच्यासमोर 500 रुपयाचं मी डिझेल टाकलो होतो आणि वाईट करायला नेलं. म्हणजे का रिजन आहे बाबा याचा. हां, हां. तर मी 1.5 एकर जागा वाईटही करून टाकलो, तरी पण डिझेल होत असते ती बचत. अच्छा. तर मग मी सांगलं का डिझेलसाठी आपला हा ट्रॅक्टर चांगला आहे बाबा. चांगलं आहे. हो, तर मग हा भाऊ म्हणते का पाहिलं, यानं चेक केलं की सर्व काही ठीक आहे म्हणलं. मग आता मी त्यानं सांगलं, मग त्यानं दुसरा ट्रॅक्टर घेऊन आणलं मग. बरोबर. तर आता वर याच्या साईडला कसा, याच्या साईडला एक रोटावेटर, यानं स्वतः रोटावेटर चालवला. दुसऱ्या साईडला 3 रोटावेटरचे ट्रॅक्टर सौराज, अच्छा म्हणजे रोडच्या ह्या साईडला. अच्छा. ते सौराज बांधीतून काढून रोडले भगावं लागत होते माती पाडासाठी. हां हां हां. पण याचा ट्रॅक्टर हा इंडोफार्म 3048 हा 1 एकराला चिखल मारला त्याने. ते 3 ट्रॅक्टर ते 1 एकराला चिखल नाही मारू शकलो अरे वा, त्याच वेळेत. त्याच वेळेत, हां हां. तेवढ्याच वेळामध्ये. मग लागेच 4 व्हील आणून सऱ्याने त्याने चिखल मारला. अच्छा अच्छा. चिखला त्यांची झाला नाही. नाही झाला. जे हे ती 1 एकर जागा केली होती त्याची चिचोलीपाशी, त्याच्यासाठी. अजून एखादा असा अनुभव जे बाकीच्या म्हणजे ट्रॅक्टरांच्या तुलनेत आपण काहीतरी वेगळं सांगू शकतो? तुम्ही काय सांगू शकता? बाकी गाडीपेक्षा तर ठीक आहे गाडी. हां हां. एकदम बेस्ट वाटली ताकदीला पण. तुमच्याकडे कोणता मॉडेल आहे? तर माझ्याकडे 30 3048 50 HP मॉडेल आहे. ताकदीमध्ये खूप चांगला आहे. खूप चांगला आहे. काही नरेंद्र भाऊ, तुम्ही काही कॉम्पिटिशन केली? तुमचा तर रेकॉर्डच आहे बाबा. किती 6 महिने किती कसं चालवलं तुम्ही? आता 6 महिन्यात ट्रॅक्टर घेतलं होतं. 6 महिन्यात किती तास चालवलं? 1500 तास चाललाय. 1500 तास. काय कोणत्या याच्यामध्ये चालवलं तुम्ही? शेती नांगरटी चिखल हां, आणि रोडला. रोडला चालवलं. तर तुम्हाला काही असं तुमच्या आता सगळ्यात तुम्ही आता केशवरीमध्ये सगळ्यात जास्त ट्रॅक्टर आहेत. केशवरी गावामध्ये स्वराज आहे, न्यूहॉलँड आहे, मेसी आहे. आता आपले पण जवळपास 5 ट्रॅक्टर झाले वाटते ना? त्याही चांगला. न वरून जेथून सौराज पहिल्यात नाही चढत हां हां हायरमध्ये, तेथून तिसऱ्यामध्ये ट्रॅक्टर चढते. हां. दुसऱ्या तिसऱ्यात. हां. स्वराज पहिल्यामध्ये फेल पडते, तर आपलं दुसऱ्या हां, लोडिंगमध्ये चढावं लागते दुसऱ्यामध्ये सौराज. हां हां. तर इंडोफार्म तिसऱ्यामध्ये हायरमध्ये चढते ट्रॅक्टर. हायमध्ये चढतंय का? हो. अरे वा. वरून आता कसं आहे, तुम्हाला तिथे आता कसं आहे, आता टाईम नाही आहे ते. हां हां. नाही तर ते माल भरून सऱ्यांना नाही का त्या घाटावरून तिसऱ्यात चढवून दाखवत आहेत. अच्छा, तिसऱ्या गेअरमध्ये चढतो? हो. अरे वा. म्हणजे ट्रॅक्टर आणल्यावरच यानं चढवून पाहितला, हां हां. तेव्हाच म्हणलं मला.
खोकरी गावातील लोकांना तर इंडो फार्म सगळ्यात आवडता ट्रॅक्टर आहे. आता तुम्हाला कसा वाटतो याबद्दल तुम्ही कमेंट्स करा. धन्यवाद. इंडो फार्म थँक्यू किसान. इंडो फार्म थँक्यू किसान.